श्री गणेश पुराण अध्याय 7 व 8 सोमकांत राजाचे पूर्वजन्मचरित्र। श्री गणेशाय नमः। महामुनी सूत म्हणाले, श्रोते हो, दुसरा दिवस उजाडला। भृगु ऋषींनी प्रातःकालीन नित्यकर्मे आटोपली। त्यानंतर त्यांनी राजा सोमकांत आणि राणी सुधर्मा यांना आपल्या पर्णकुटीत बोलावून घेतले व त्यांना बसायला आसन दिले। भृगु ऋषी त्रिकालज्ञानी होते। भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांत राजाचे पूर्वजन्मचरित्र सांगण्यास सुरुवात केली। भृगु ऋषी म्हणाले, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते। तिथे एक श्रीमंत वैश्य राहत असत। त्या वैश्याचे नाव होते चिद्रूप। चिद्रूप वैश्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा। सुभगा अतिशय रूपगुणसंपन्न आणि पतिव्रता होती। या दाम्पत्यास उशिराने एक पुत्र झाला। त्यांनी आपल्या पुत्राचे नाव कामंद असे ठेवले। कामंदा अतिशय देखणे होते। त्या वैश्य पतिपत्नींनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राचे मोठ्या लाडाकोडात संगोपन केले। कामंदा उपवर झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्येशी त्यांचा विवाह लावून दिला। कुटुंबिनी अतिशय पतिभक्तिपरायण होती। त्या दोघांना म्हणजेच कामंदा आणि कुटुंबिनी यांना 7 पुत्र व 5 कन्या अशी एकूण 12 अपत्ये झाली। कालांतराने चिद्रूप वैश्य मरण पावले। त्यांच्या पत्नी सुभगा या त्यांच्या मागून सती गेल्या। मातापित्यांच्या निधनानंतर कामंदा हेच त्यांच्या संपत्तीचे एकुलते एक वारस होते। एकदम मोठी संपत्ती हाती लागल्यामुळे कामंदा द्रव्य उधळून मनसोक्त मौजमजा करू लागले। त्यांना व्यवहाराची जाण नव्हती। संपत्तीचे रक्षण केले पाहिजे हा विचारही त्यांनी कधी केला नाही। त्यांची अविचारी उधळपट्टी पाहून त्यांच्या पत्नीने म्हणजेच कुटुंबिनींनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हट्टी व हेकेखोर कामंदांनी त्यांच्या बोलण्याकडे कायमच दुर्लक्षच केले। शेवटी व्हायचे तेच झाले। कामंदा कफल्लक झाले। कुटुंबाचे पालनपोषण करता येत नाही म्हणून त्यांनी मुलांसह आपल्या पत्नींना त्यांच्या माहेरी पाठवून दिले। शेवटी त्यांनी स्वतःचे राहते घरही विकले। घर विकल्यानंतर मिळालेले द्रव्यही त्यांनी उधळून टाकले। अशा प्रकारे त्यांची उत्तरोत्तर अधोगती होत राहिली। नंतरच्या काळात पैसे मिळवण्यासाठी कामंदा चोऱ्या करू लागले, लांडी लबाडी करू लागले। खोटे दस्तऐवज तयार करणे, धमक्या देणे, कर्ज बुडवणे, फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी कामंदा लोकांना त्रास देऊ लागले। त्यांच्या उपद्रवांनी संत्रस्त झालेल्या लोकांनी शेवटी तेथील राजांकडे तक्रार केली। त्यांचे गारहाणे ऐकून त्यांनी कामंदांना हद्दपार केले। त्यामुळे कामंदा अधिकच चौताळले। कामंदा अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करू लागले। यात्रेकरूंना लुबाडणे, कोणाकडे काही मिळालेच नाही तर त्याला ठार मारणे, हौसेखातर पशुपक्ष्यांची हत्या करणे अशी कुकर्मे करू लागले। कामंदांनी स्वतःची एक टोळी तयार केली। तिच्या गुन्हेगारी कार्यवायांनी जनमानसात मोठी दहशत निर्माण केली। कामंदांनी अरण्यातच मोठा वाडा बांधला व त्यात कुटुंबियांसह राहू लागले। एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या अरण्यातून कुठेतरी जात होता। वाटमारीसाठी दबा धरून बसलेल्या कामंदाने उग्र रूप धारण केले आणि एकदम त्या ब्राह्मणासमोर उभे ठाकले। कामंदाने त्या ब्राह्मणाचा मनगटास धरले आणि द्रव्य देण्यासाठी त्याला दरडावले। तो ब्राह्मण गरीब होता, त्याच्याकडे द्रव्यच नव्हते। त्यामुळे हे दरोडेखोर नक्कीच आपले प्राण घेणार या भीतीने तो थरथर कापू लागला। तो ब्राह्मण कामंदानाला काकुळुतीने प्रार्थना करू लागला। तो म्हणाला, मी एक निर्धन ब्राह्मण आहे आणि पोटा पाण्यासाठी भटकंती करत आहे। माझ्या घरी माझी पत्नी व मुले आहेत। तुम्ही माझा वध केलात तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। मी तुम्हाला शरण आहे, माझा वध करू नका। ब्रह्मरक्षणासारखे थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे घोर पातक नाही। तुम्ही माझी हत्या केलीत तर तुम्ही हजारो वर्षे नरकात खितपत पडाल। तुमच्या पितरांनाही अधोगती प्राप्त होईल। म्हणून सावध व्हा, अविचाराने दुष्कृत्य करू नका। पण दुष्ट कामंदाला त्या ब्राह्मणाची जराही दया आली नाही। तो ब्राह्मण दरिद्री आहेत याचीच कामंदाला खूप चिड आली। त्याच रागाच्या भरात कामंदाने तलवारीने त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला। अनेक प्रकारची पापकर्मे करून कामंदा अत्यंत निर्दयी झाले होते। ते कसलाही विधिनिषेध पाळत नसत। कामंदानी आपल्या जीवनात हजारो हत्या केल्या,
पुढे त्यांना वृद्धत्व आले. त्यांचे शरीर थकले, डोळ्यांना नीट दिसेनासे झाले, निद्रा येईनाशी झाली. त्यांना अनेक व्याधींनी पछाडले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांचा तिरस्कार करू लागले. ज्यांच्या पालनपोषणासाठी आपण हजारो दुष्कृत्ये केली, त्या आपल्याच स्त्रीपुत्राधिकांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामंदा अहोरात्र पश्चाताप करू लागले. त्यांनी दानधर्म करायचे ठरवले, पण भीतीने कोणीही ब्राह्मण त्यांच्या घरी फिरकले नाहीत. अशा प्रकारे त्यांची दुष्कीर्तीच त्यांच्या पुण्यकर्माच्या आड येऊ लागले. शेवटी काहीतरी पुण्य करायचेच या प्रेरणेने झपाटलेल्या कामंदांनी त्याच अरण्यातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले. त्यांनी एका परिचित ब्राह्मणाला बोलावून घेतले. त्या ब्राह्मणाला त्यांनी आपली इच्छा सांगितली आणि त्या ब्राह्मणाच्या मार्गदर्शनानुसार त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी बरेच धन खर्च केले. त्या देवळाभोवती प्रशस्त व रमणीय बाग तयार केली. लोकांच्या सोयीसाठी तिथेच 4 विहिरी बांधल्या. या सत्कर्मामुळे त्यांच्या मनालाही मोठे समाधान प्राप्त झाले. त्या कार्यातून उरलेले धन त्यांनी आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनुसार कामंदा मरण पावले. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्यांचे खूप हाल केले. कालांतराने त्यांना न्यायासाठी यमधर्म आणि चित्रगुप्तांसमोर उभे करण्यात आले. यमराजाने त्यांना विचारले, तुम्ही आधी पूर्वजन्मातील पाप भोगणार की पुण्य? तेव्हा कामंदा म्हणाले, धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्यकर्म फळ भोगू इच्छितो. त्यांच्या इच्छेनुसार यमराजाने त्यांना पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवलागरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. राजा, ते कामंदा तुम्हीच आहात. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुम्हाला राजा ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळे भोगण्यासाठी ही कुष्ठरोगासारखी महाव्याधी तुम्हाला झाली आहे. भृगु ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्म चरित्र ऐकून राजा सोमकांताला मोठे आश्चर्य वाटले. भृगु ऋषींबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. हे महर्षी सत्य बोलत आहेत की असत्य हेच त्यांना कळेना. त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले. ते बराच वेळ निःशब्द बसून राहिले. तेवढ्यात त्यांच्या सर्वांगातून अनेक पक्षी आकस्मित प्रकट झाले. ते पक्षी त्यांच्यावर झेपावून चंचू प्रहार करू लागले. त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या सोमकांत राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. ते ओरडू लागले. त्यांनी तळमळून विचारले, हे ऋषीवर्य, हा काय प्रकार आहे? आपले आश्रमस्थान निर्वैर म्हणून प्रख्यात आहे. असे असताना माझ्यासारख्या गलितगात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडत आहेत? तेव्हा भृगु ऋषी म्हणाले, राजा, मी त्रिकालदर्शी आहे, सत्यवचनी आहे. असे असूनही माझ्या बोलण्याने तुमच्या मनात विकल्प निर्माण झाला, म्हणून तुम्हाला हे फळ भोगावे लागत आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तो विश्वास तुमच्या अंतःकरणात निर्माण झाला तर माझ्या एकाच हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील. सोमकांत राजाने मनातील सर्व विकल्प टाकून दिले व ते भृगु ऋषींना एकोभावे शरण गेले. तेव्हा भृगु ऋषींनी मोठ्याने हुंकार भरताच ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून सोमकांत राजाला मोठे नवल वाटले. श्री गणेश पुराण अध्याय 7 व 8 समाप्त.